काय रे, किती वाजले? हा, वेळेवरती यायचं असतं. पार्सल सगळी वेळेवरती पोहोचवायची आहे. हो सर, पण मी गाडीवरून पडलो त्यामुळे. अरे मग काय झालं? अरे तू मेलास तरी काही फरक पडत नाही. टार्गेट्स असतात. कंपनीच्या इज्जतीचा प्रश्न आहे. हो सर, पण हे बघा, लागलंय मला. गाडी चालवता येणार नाही सर. गाडी पण खराब झाली ना सर, प्लीज. अरे मग मी काय करू? सर, सर हे सगळे कुरिअर मी डिलिव्हर केले तर? हे कोण आहेस कोण तू? हे बघ, तुला ही कामं जमणार नाहीत. नाही नाही सर, मला जमेल. जमेल? हो, नक्की जमेल? नक्की जमेल. सर, मला जॉबची खूप गरज आहे. ठीक आहे, ही कुरिअर तुला वेळेवरती पोचवायला लागतील. तर उद्यापासून तुझा जॉब फिक्स. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच सर. थँक्यू. प्रिया, दामिनी, बरं झालं तुम्ही इकडे आलात ते. मी पण आली इकडे. हा, तर नंदा माझी मैत्रीण इतकी वर्ष फॉरेनला होती. तिथे मोठी बिझनेस टायकून आहे ती, आणि ती आता भारतात आली, इथे स्थिर होतीये. तर तिने आज आपल्याला सगळ्यांना जेवायला घरी बोलवलंय. प्रीतम, बरं झालं आलास. माझ्या मैत्रिणीने आज आपल्याला जेवायला बोलवलं. तयार राहा, आपल्याला तिच्याकडे जायचं. मी काय येऊ? तुझी मैत्रीण, तिने तुला बोलवलंय? तुम्ही सगळे जा, मला इंटरेस्ट नाहीये. प्रीतम, व्यवसायासाठी कधी कधी ह्या गोष्टी कराव्या लागतात. तुला आवडो न आवडो, तुला आज तिथे यावंच लागेल. आई, तू दादाला जसं वागवायचीस तसं मला वागवू शकत नाही सर. तो मामास बॉय होता, तो तुझा एकही शब्द मोडू नाही द्यायचा. आणि तरी तू त्यालाच समजून नाही घेतलंस. मी तर आधीपासूनच नालायक आहे. त्यामुळे माझ्याकडून काही अपेक्षा करू नकोस. आई, तुम्ही नका काळजी करू. मी समजावते प्रीतमला, येतील ते. काय झालंय प्रीतम? तुम्ही एवढी चिडचिड का करताय? आजपर्यंत मी तुम्हाला आईंशी अशा भाषेत बोलताना पाहिलं नाहीये. मग आजच नेमकं असं काय झालंय? सांगा तरी. दादाबद्दल काही कळत नाहीये प्रिया. कुठे असेल, काय करत असेल, कसं असेल, काहीच माहित नाहीये. त्याच्याबद्दल विसरलेत का? काय पडलेले नाही का कोणाला? हा, सगळ्यांचं कसं सगळं सुरळीत सुरू आहे. आता काय तर फॅमिली गेट टुगेदरला जायचंय. विसरलेत, सगळे विसरलेत त्याला. नाही नाही प्रीतम, तसं नाहीये. आई जरी दाखवत नसल्या ना, तरी त्यांनाही आतून खूप त्रास होतोय.
एवढ्या मेहनतीने बनवलेला बिझनेस सांभाळायला नको का? मला सांगा, आदित्य दादा जर आज इथे असते तर तुम्ही आईंशी असं उलटून बोललेलं, बिझनेसकडे दुर्लक्ष केलेलं त्यांना आवडलं असतं? प्रीतम, तुम्हाला आदित्य दादांची शपथ, प्रिया, आई जे सांगतील तुम्ही तेच करा. बघा, तुम्हाला पण माहिती, दिशासारख्या लोकांना घराचं वाईट व्हावं असंच वाटत असतं, त्याचाच विचार करत असतात ते. आपल्यामुळे घराचं हसं झालेलं बघवणार आहे का तुम्हाला? प्लीज प्रीतम, दिशाला आनंदी होण्याचं कारण देऊ नका. ताई, तुम्ही हे व्यवस्थित करून घ्या, मी भाज्या धुवून घेते. पारूला कळलं पाहिजे. तेव्हा आताच फोन यायचा होता. आदित्य सर, हॅलो. पारू, मला जॉब मिळाला. काय सांगताय सर? लई आनंदाची बातमी दिलीत बघा. आता समजा ठीक होणार आहे. पारू, ही कढई चालेल का ग भाजीला? हो. हॅलो, तू कुठे आहेस? काय सांगू आदित्य सरांना? मी असं दुसऱ्याच्या घरी काम केलेलं आवडणार नाही त्यांना. पण आता काय करू, माझ्याकडे दुसरं काही काम बी नाही. पारू, काय झालं? हॅलो. ते मी मनीषा ताईकडे आली आहे, शेजारी. अच्छा, त्यांना कामात थोडी मदत हवी होती ना, म्हणून. बरं बरं बरं, ठीक आहे. तू तुझं चालू ठेव. मी रात्री येताना किराणा घेऊन येतो. ठीक आहे? बर, सावकाश या. ओके. सर, तुमचं कुरिअर. थँक्यू सर. एक मिनिट. येस सर. तुला कुठेतरी पाहिलंय. तू आदित्य किर्लोस्कर का? सेम टू सेम दिसतोस तू त्याच्यासारखा. नाही नाही, आदित्य किर्लोस्कर तर मोठ्या कंपनीचा मालक आहे. आपल्या सकट सोसायटी विकत घेईल. सॉरी हा.